हॅलो स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे क्लास 10th स्टुडंट्ससाठी. सो फायनली वी आर इन द मंथ व्हेन एक्झाम स्टार्ट्स. आणि या पिरियडमध्ये मॅक्झिमम स्टुडंट्सला होणारा प्रॉब्लेम म्हणजे एक्झामची भीती वाटायला सुरुवात होणे. एक्झामची भीती वाटणे हा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे, इट इज नॅचरल. एक्झामची भीती ही त्या स्टुडंट्सना जास्त वाटते ज्यांनी सिरियसली स्टडी केलेला असेल. Because they cared about their results, they cared about their future and their parents. या भीतीचा परिणाम होतो तुमच्या रिझल्ट वरती. बिकॉज एकदा का तुमच्या मनात भीती आली तर तुम्हाला जे टॉपिक्स तुम्ही वर्षभर स्टडी केलेले आहेत, जे टॉपिक्सची तुम्ही चांगल्या प्रकारे रिव्हिजन केली आहे, ते टॉपिक सुद्धा इझिली आठवत नाही. आणि जर ते टॉपिक्स इझिली आठवले नाही तर तुमच्या मनात खूप जास्त विचार येतात, तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो, तुमच्या मनात सेल्फ डाऊट येतात आणि आपल्याला अंडर कॉन्फिडंट होऊन किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सुद्धा एक्झाम द्यायची नाही आहे. आपल्याला अंडर कॉन्फिडन्स तर व्हायचंच नाही आहे, बट आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सुद्धा एक्झाम द्यायची नाही आहे. आपल्याला एक्झाम साठी स्टेबल राहायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एक हेल्दी माइंडनी एक्झाम लिहायची आहे. आता यामध्ये आणखी एक मिस्टेक आपण करतो, ते म्हणजे न्यू टॉपिक स्टडी करणे. आता आपल्याकडे टाइम खूप कमी राहिलेला आहे आणि खूप टाइम मध्ये आपण जर न्यू टॉपिक सुद्धा स्टडी केले आणि त्यांची रिव्हिजन केली तर इतका टाइम आपल्याकडे नाहीये. आपण न्यू टॉपिक स्टडी तर करून घेऊ पण त्यांची रिव्हिजन करू शकणार नाही. आणि जर त्या टॉपिकची रिव्हिजन केली नाही तर एक्झाम मध्ये आठवणार नाही. एक्झाम मध्ये आठवले नाही तर आपला टाइम गेला वेस्ट. यापेक्षा आपल्याकडे जो टाइम आहे तो आपण वर्षभर जे टॉपिक स्टडी करत आलेलो आहे त्या टॉपिकच्या रिव्हिजन मध्ये देऊ शकतो. एकदा का आपल्याला ते टॉपिकची रिव्हिजन केली आणि ते चांगल्या प्रकारे आठवायला सुरुवात झाली तर त्याचा आपल्याला हेल्पच होईल. त्यानंतर जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही तो टाइम देऊ शकता न्यू टॉपिकसाठी. बट न्यू टॉपिकसाठी टाइम काढताना आपल्याला आपले स्लीप अवर रिड्यूस करायचे नाहीत. त्यासोबतच एक्झामचा इतका पण स्ट्रेस घ्यायचा नाही की आपल्याला झोपच लागणार नाही. जर आपले स्लीप अवर रिड्यूस केले किंवा झोप चांगल्या प्रकारे घेतली नाही, स्ट्रेसमुळे म्हणा किंवा मग स्लीप अवर रिड्यूस केल्यामुळे, तर तुमचा माइंड फ्रेश राहणार नाही. आणि ज्या टॉपिक्सला तुम्हाला 15 ते 20 मिनिट लागत होते त्या टॉपिक्सला तुम्हाला जास्त टाइम लागेल बिकॉज ऑफ स्लीप. आता याचा इफेक्ट तुमच्या माइंडवर होतो स्लीपचा आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा जो माइंड आहे तो स्लो वर्क करेल बिकॉज ऑफ आपली स्लीप कंप्लीट नव्हती. आपलं जे रिचार्ज व्हायला पाहिजे होता तो रिचार्ज झाला नाही. जो आपला माइंड आहे तो रिचार्जवर ठेवलेला होता आपण स्लीपमध्ये, तो रिचार्ज झाला नाही. त्यामुळे आपला चांगल्या प्रकारे स्टडी होणार नाही. चांगल्या प्रकारे स्टडी झाला नाही तो सुद्धा प्रॉब्लेम आहे. त्यापेक्षा एक चांगली झोप घेणे हे खूप गरजेचं असेल. इतका पण स्ट्रेस घेऊ नका की झोपच लागणार नाही किंवा स्लीप अवर पण रिड्यूस करू नका की आपल्याला जास्त टॉपिक करायचे आहे. जास्त टॉपिक करायच्या नादात जे टॉपिक्स करायचे ते सुद्धा होणार नाही स्लीप अवर रिड्यूस केल्यामुळे. त्यासोबतच आणखी एक मिस्टेक आहे जे आपण आतापर्यंत करत आलेलो आहे. मायनर मिस्टेक्स असतात, जसं की न्यूमरिकल सॉल्व्ह करताना एखादी मधात स्टेप चुकून जाते आणि त्यानंतर तरी आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करत नेतो. लास्ट आन्सर तर फाइंड करतो पण ते चुकलेलं असते आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर जे तुम्ही आतापर्यंत रायटिंग प्रॅक्टिस केली असतील, जे टेस्ट सॉल्व्ह केलेले असतील, त्यामध्ये कुठे कुठे तुम्ही मायनर मिस्टेक केलेले आहेत हे अॅनालाइज करा. मिस्टेक्स जर अॅनालाइज केल्या तर तुमच्या लक्षात येईल की ह्या मिस्टेक्स आपण केलेल्या होत्या आणि हे आपल्याला एक्झाम मध्ये पुन्हा रिपीट नाही करायचे. त्यासोबतच आणखी मायनर मिस्टेक म्हटलं तर कुठल्या क्वांटिटीज असतील त्या क्वांटिटीजला आपल्याला युनिट्स असतील, ते युनिट्सवर आपण लक्षच देत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपण जे पर्सेंट स्कोर करणार होतो ते कमी होतील. मायनर मिस्टेक्स असतात जे आपण अॅनालाइज करायचं सोडून देतो आणि नंतर म्हणतो की मी अभ्यास खूप जास्त केलेला होता पण मार्क्स कमी पडले बिकॉज आपण आपल्या मिस्टेक्स अॅनालाइज नाही केल्या होत्या. सो मिस्टेक्सला अॅनालाइज करा, स्लीप अवरला रिड्यूस करू नका किंवा खूप जास्त स्ट्रेस घेऊ नका की आपल्याला स्लीप येणार नाही, झोप लागणार नाही. त्यासोबतच न्यू टॉपिक्स पेक्षा जे टॉपिक्स आधी केलेले होते ते रिवाइज करा आणि एक्झामची भीती मनात ठेवू नका. यानंतर आणखी एखादा इम्पॉर्टंट पॉइंट म्हटला तर तो आहे तुमचा हेल्दी फूड. आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट म्हटलं तर हेल्दी फूड आहे. आपल्याला हेल्दी फूड घेणं फार गरजेचं असेल बिकॉज जर आपलं फूड हेल्दी नसेल तर आपण आजारी पडू शकतो आणि जर आजारी पडलो तरी सुद्धा त्याचा इफेक्ट होईल तुमच्या मार्क्सवरती, तुमच्या रिझल्टवरती.
सो आपल्याला हेल्दी फूड घ्यायचं आहे फॉर द टाइम जो आपल्याकडे रिमेनिंग आहे फॉर द एक्झाम पिरियडमध्ये कुठल्या प्रकारचा जंक फूड किंवा फास्ट फूड अवॉइड करा. त्यामुळे सुद्धा तुम्ही हेल्दी राहाल, हेल्दी माइंड ठेवा, हेल्दी बॉडी ठेवा आणि एक्झाम चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करा. थँक्यू.